बाबा म्हणाला तिथे विषय संपला ना भाई. बाबा म्हणाला एखाद्याला नाडायचं तर आपण त्याला नाडणार. बाबा म्हणाला एखाद्याला तोडायचं तर आपण त्याला तोडणार. शेवटी काय आहे, आपल्या पैशांची वसुली होणं महत्वाचं आहे. हाय का नाही? हाय का नाही? कारण सावकारकी करायची म्हणल्यावर अशी दयामाया दाखवून कशी चालत नाही चालत. समोरच्याला कोपऱ्यापासून ते पाक डोपरापर्यंत कसा सोलायचा याची तयारी ठेवायला पाहिजे. काय आता बाबा इथं होता म्हणून मी हे बोलत होतो. मी बाबाच्या समोर जरी असा वागत असलो तरी अगदीच काय मी तसा पोरगा नाहीये. कधी कधी वाईट पण वाटत. समोरच्या माणसाकडून आपण पैसे घेतो आणि तो रडत असतो. आपल्या चक्रवाढ व्याजात तो कसा अडकलाय हे तो आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत असतो. हे बघून वाईट वाटत. पर करे तो क्या करे. हा, गंदा है पर धंदा है. आपलाच आहे ना, करायलाच पाहिजे. करना तो पडेगा ही. कधी कधी असं वाटतं ना, हे सगळं सोडून दूर कुठेतरी निघून जावं, एखाद्या शहरात निघून जावं. आपला हर्षवर्धन दादा गेलाय ना, अगदी तसाच. म्हणजे ना वसुलीची झंझट ना लोकांचे शिव्याशाप. पण हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. कारण या घरात मलाच काही किंमत नाही. मला सिरियसलीच घेत नाहीत. तर माझं बोलणं कसं सिरियसली घेतील का? हे परत धंदा आहे, आपलाच आहे. चला, वसुलीची वेळ झाली, निघायला पाहिजे. या माग